नमस्कार, नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण मऊसूत सुटसुटीत अगदी नाश्ता सेंटरमध्ये जसे मिळतात तसेच कांदे पोहे घरच्या घरी कसे बनवायचे हे पाहणार आहोत। पोहे थंड झाल्यावरही 3 ते 4 तास मऊसूत राहण्यासाठी इथे मी पोहे बनवताना खूप साऱ्या टिप्स शेअर केल्या आहेत, तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा। अगदी निःशुल्क आहे, लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण कांदे पोहे बनवण्याआधी पोहे चाळून घ्यायचे आहेत। त्यासाठी मी एक ताट घेतले आहे, त्यावर चाळणी ठेवून पोहे चाळून घ्यायचे आहेत। कांदे पोहे बनवताना जाडच पोहे घ्यावेत। इथे मी 2 वाट्या जाड पोहे घेतले आहेत। अशा प्रकारे पोहे चाळून घेतल्यामुळे त्यातील कचरा निघून जातो व कांदे पोहे अगदी मोकळे होतात, चिकटत नाहीत। ही एक मोठी महत्त्वाची टीप आहे। प्रकारे पोह्यातील दगड व कचरा ताटात पडला आहे आणि अगदी अख्खे पोहे चाळणीत राहिले आहेत। ते आता आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया व निथळत ठेवूया। आपण पाहू शकता पोहे मी 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून चाळणीवर निथळत ठेवले आहेत। आता हे पोहे थंड झाल्यावरही मऊसूत राहण्यासाठी त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण 1 छोटा चमचा साखरही घालणार आहोत। त्यानंतर आपण 2 वाट्या हे पोहे घेतले आहेत, त्यामुळे तितपतच आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि प्रथम चमच्याने आणि त्यानंतर हाताने आपल्याला पोह्यांना मीठ, साखर व लिंबाचा रस व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे। आपण पाहू शकता मी अशा प्रकारे साखर, मीठ व लिंबाचा रस पोह्यांना व्यवस्थित चोळून घेतला आहे। आता ते बाजूला ठेवून देऊया। प्रथम आपण कांदे पोहे बनवण्यासाठी साहित्य पाहूया। 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 4 ते 5 कढीपत्त्याची पाने, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, कोथिंबीर आवडीनुसार, पाव वाटी शेंगदाणे, चवीनुसार मीठ व तेल आवश्यकतेनुसार। प्रथम गॅसवर मी एक पॅन गरम करत ठेवला आहे। त्यामध्ये 3 चमचे तेलही घातले आहे। तेल थोडेसे गरम झाल्यावर आपण प्रथम शेंगदाणे ह्यामध्ये तळून घेणार आहोत। आता तेल थोडेसे तापले आहे, त्यामध्ये पाव वाटी शेंगदाणे घालायचे आहेत आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत। आपण पाहू शकता शेंगदाणे व्यवस्थित तळले गेले आहेत। ते आता आपण एका वाटीत काढून थंड करून घेऊया। त्यानंतर पुन्हा त्याच पॅनमध्ये आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे। तेल गरम आहे, त्यामध्ये लगेचच आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरेही घालायचे आहे व पाव चमचा हिंगही घालायचा आहे आणि अगदी मोहरी आणि जिरे व्यवस्थित तडतडू द्यायचे आहे। आता फोडणी व्यवस्थित तडतडल्यावर त्यामध्ये 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। ज्या वाटीने आपण पोहे घेतले आहेत त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी कांदे पोह्यामध्ये वापरायचा आहे। इथे मी 2:1 प्रमाण हे घेतले आहे। आता कांदा मीडियम फ्लेमवर अगदी ट्रान्सपरंट होईस्तोवर व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। साधारणतः 1 मिनिटभर कांदा परतून घेतल्यावर त्यात 3 ते 4 कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। त्यानंतर कांदा लवकर मऊ होण्यासाठी त्यात मीठ घालायचे आहे। आपण पोहे भिजवताना पोह्यात मीठ घातले होते, त्याचा अंदाज घेऊनच फक्त कांद्यापुरतेच मीठ इथे घालायचे आहे, हे लक्षात ठेवावे। आता मीठ घातल्यावर कांदा सतत मिक्स करून भाजून घ्यायचा आहे। साधारणतः 2 मिनिटांनंतर आपण कांदा व्यवस्थित परतून घेतल्यावर त्यामध्ये 2 ते 3 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यात ॲड करू शकता। कांदा पुन्हा 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे, म्हणजे मिरचीचा फ्लेवर त्यात उतरेल। त्यानंतर त्यात पाव चमचा हळद घालायची आहे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे। साधारणतः 1 मिनिटानंतर सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे। सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर ह्या स्टेजमध्ये आपल्याला भिजवून निथळत ठेवलेले पोहे घालायचे आहेत। अगदी हलक्या हाताने पोहे यामध्ये आपण घालणार आहोत आणि गॅसची फ्लेम बंद करून
व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत. आपण पाहू शकता पोहे अगदी व्यवस्थित एकजीव झाले आहेत. ह्या स्टेजमध्ये आपल्याला त्यामध्ये 2 छोटे चमचे पाणी शिंपडून त्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यायची आहे. आता गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता अगदी नाश्ता सेंटरसारखे मऊसूत, सुटसुटीत व चविष्ट कांदे पोहे तयार झाले आहेत. ते आता आपण सर्व करूया. आता आपण कांदे पोहे बनवण्यासंबंधी टीप पाहूया. कांदे पोहे बनवताना पोहे जाडच घ्यावेत व चाळणीने चाळून घ्यावेत. त्यामुळे पोहे चिकट व चिवट होत नाहीत. कांदे पोहे बनवताना 2 वाटी जर जाड पोहे घेतले तर त्याच वाटीने 1 वाटी कांदा घ्यायचा आहे. त्यामुळे कांदे पोहे अगदी 3 ते 4 तास मऊ राहतात व थंड झाल्यावरही कडक होत नाहीत. पोहे धुवून झाल्यावर चाळणीवर निथळत ठेवावे म्हणजे त्यातील जास्तीचे पाणी निघून जाते. पोह्यात लिंबाचा रस घातल्याने पोहे सुटसुटीत होतात व त्याचा एक एक दाणा मोकळा होतो. अशा प्रकारे तयार झाले मऊसूत, सुटसुटीत, मोकळे व चविष्ट असे कांदे पोहे. तुम्हीही अशा प्रकारे कांदे पोहे बनवून पहा व त्याचा आस्वाद घ्या. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच अप्रतिम रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.